पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पहाट्यापासून पोलीस भरतीला आजपासून सुरुवात झालेली आहे। 110 जागेसाठी पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे। आमच्यासोबत गोंदिया पोलीस अधीक्षक आहेत निखिल पिंगळे सर। सर काय सांगणार, आज पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे? आपल्याकडे फक्त आपल्याकडेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 19 जून 2024 रोजीपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि गोंदियामधल्या 110 रिक्त जागांसाठी आपल्याकडे हे साधारण 8032 कॅन्डिडेट्सनी ज्यांनी अर्ज भरला आहे आत्तापर्यंतच्या मिळालेल्या आकड्यानुसार यांच्या सगळ्यांची भरती प्रक्रिया इथं पार पाडली जाणार आहे। आजच्या धरून एकूण 15 दिवसांमध्ये पावसाचं वातावरण आहेच, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, कदाचित पुढं मागे एखाद दिवस होऊ शकतो। आम्हाला ही कॅन्डिडेट्सचे वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा असल्यामुळं म्हणजे बँड पथकची परीक्षा आहे, काही जणांची कारागृहाची परीक्षा आहे, त्याच्यामुळे काही जणांचे अर्जसुद्धा येत आहेत की आम्हाला दुसरी तारीख मिळावी, त्यानुसार देखील तारखा पुढं मागं होऊ शकतात। पण ही भरती प्रक्रिया इथं पार पाडली जात आहे आणि आपण जर बघितलं माझ्या मागे तर इथं सगळं डिजिटल पद्धतीने ती भरती प्रक्रिया पार पडते आहे। त्याच्यामध्ये 800 मीटर असेल महिलांसाठी, पुरुषांसाठी 1600 मीटर असेल किंवा त्याच्यानंतर दोन्हींसाठीचे जे कॉमन इव्हेंट आहेत ज्याच्यामध्ये 100 मीटर आणि गोळाफेक, हे तिन्ही जे इव्हेंट्स आहेत हे सगळे डिजिटल पद्धतीने रनिंगचे इव्हेंट्स पार पाडले जात आहेत आणि गोळाफेकचा इव्हेंट जो आहे तो देखील पूर्ण छत टाकून त्याच्या आतमध्ये जेणेकरून पाऊस आल्यास आपल्याला व्यत्यय येऊ नये अशा पद्धतीने पार पाडला जातो आहे। या अनुषंगाने मला तुम्हाला सगळ्यांना एक आव्हान करायचं आहे की अत्यंत पारदर्शक पद्धतीनं ही सगळी भरती प्रक्रिया पार पाडली जात आहे। प्रत्येक पॉईंटला कॅमेरा बसवलेला आहे, जवळपास 60पेक्षा जास्त स्टॅटिक CCTV कॅमेरे आणि त्याचबरोबर 10पेक्षा जास्त हँडीकॅम आणि त्याचबरोबर जे इतर घटक याच्यामध्ये समाविष्ट आहेत टेक्निकल सपोर्टसाठी त्यांचे स्वतःचे कॅमेऱ्याची सिस्टीम हे सगळे इथं डिप्लॉय केलेले आहेत। तर त्याच्यामुळे कुणीही तुम्हाला सांगत असेल मी तुझा 1 मार्क वाढून देतो, 10 मार्क वाढून देतो, तुला काहीतरी त्याच्यात बेनिफिट मिळून देतो, अजिबात कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका। अशी कुठलीही प्रक्रिया आणि घटना या ठिकाणी होणार नाही आहे। कोणालाही तुम्ही पैसे देऊन बसाल आणि तुमचे पैसे गमावून बसाल, कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीची भानगड करू नका। जर कोणी करत असेल असं निदर्शनास आलं तर जवळच्या पोलीस स्टेशनला 112ला 100 नंबरला कुठंही जिथं तुम्हाला शक्य होईल आमचा जो मेल ID आहे sp.gondia@mahapolice.gov.in किंवा आमच्या प्रत्येकाचे नंबर वेबसाईटवरती डिप्लॉयड आहेत, डिस्प्ले केलेले आहेत, तो नंबर घेऊन त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा, जी काही माहिती असेल त्याच्यावरती आम्ही कारवाईसुद्धा करू। पण तुम्ही मात्र कृपया कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका। नक्कीच 110 जागासाठी 8000 अर्ज आलेले आहेत आणि पोलीस विभागाची या भरतीवर मोठी नजर आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।